मयत सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं, खून करण्यात आला, निर्घृण अशी हत्या करण्यात आली. संपूर्ण बीड जिल्हा हादरला. संतोष देशमुख यांचं अपहरण झालं, खून झाला. यानंतर बजरंग सोनवणे यांनी तात्काळ भूमिका घेऊन कठोरात कठोर कारवाई करावी अशी दिल्लीतून मागणी केली. स्वतः बजरंग सोनवणे त्यांच्या कुटुंबियाची भेट घेतलेली आहे. पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडून जे दोषी असतील, जे खरोखर दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करा, एकाला मी सोडणार नाही असं देखील बजरंग सोनवणे यांनी म्हटलेलं आहे. तेच खासदार बजरंग सोनवणे माझ्यासोबतच. बाप्पा, काय सांगाल? ठोस अशी भूमिका तुम्ही या प्रकरणामध्ये घेतलेली आहे. सविस्तर काय मागणी तुमची? लोकशाहीत लोकतंत्रामध्ये आपल्या सामाजिक दृष्ट्या म्हणजे जीव असा कळवळून जातो. एवढी कृत्यच बघितलं की एवढं वाईट केलंय की टॉर्चर करू करू त्या आदरणीय संतोष अण्णा देशमुख यांना मारलेलं आहे, त्याचा मर्डर केलेला आहे. ही घटना निंदनीय आहे. या घटनेचा निश्चित सर्व स्तरातून सर्व जनता करते आहे. आज सुद्धा बीड जिल्ह्यातल्या जनतेने उत्स्फूर्त असा बंद ठेवून त्यांच्या या घटनेचा निश्चित नोंदवलेला आहे. त्याच्यामुळे या घटनेकडे बघताना एकदम कुठल्याही स्तरातला माणूस असेल तर त्यांचा जीव असा कळवून येत असेल अशा पद्धतीचं हे गैरवरून येतं. एवढी वाईट परिस्थिती या बीड जिल्ह्यामधील या आमच्या गावामध्ये इथं घडते, याचं वाईट वाटतंय. नक्कीच पाहायला गेलं तर तुम्ही आज त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे, त्यांच्या भावाची भेट घेतलेली आहे. काय चर्चा झाली, काय मागणी करण्यात आलेली आहे? त्यांची एकच मागणी की मारेकऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे, जन्मठेप झाली पाहिजे, असं त्यांचं जे म्हणणं आहे. त्यांचं जे भावड्या मनानं ते मागणी करतायत. कायद्याप्रमाणे जी कठोर शिक्षा असेल ती कठोरात कठोर शिक्षा त्यांना झाली पाहिजे, अशीच माझी मागणी, कुटुंबाची मागणी, आमच्या सर्व जनतेची मागणी आहे. त्याच्यामुळे प्रशासन त्याच्यात लक्ष घालेल, पोलीस यंत्रणा त्याच्यात लक्ष घालून नक्कीच न्याय देईल असं वाटतंय. पोलिसांना पण मी सांगितलं की तुम्ही ज्या काही चुका मागे केल्या ते आता ती पलटणार नाहीत आम्ही, पण पुढची चूक होऊ देऊ नका. जी असेल ते खऱ्या माणसाला न्याय द्या आणि ते न्याय द्यायचं काम तुम्ही करावा, नाहीतर मी तुमच्या इथे येऊन तुमचे पाय धुईल. नक्कीच पाहायला गेलं तर ज्यावेळेस घटना घडायच्या अगोदर 2-3 तास पोलिसांनी म्हणावं असं टोकाचं पाऊल उचललं नाही, म्हणूनच हा खून झाल्याचं समाज बांधवाकडून सांगण्यात येते, नातेवाईकाकडून सांगण्यात येते. पोलिसांनी जर तात्काळ ऍक्शन मोडवरती ऍक्शन घेतली असती तरी घटना टाळता आली असती. मलाही असं वाटतंय. पोलीस यंत्रणा म्हणते की नाही, आम्हाला असं वाटलंच नाही. मग मी पोलीस यंत्रणा पीआयना पण तसं बोललोय बऱ्यापैकी. तर त्या सर्व घटना आहेत. आता या सर्व तपासाच्या तपासाच्या बाबीमध्ये काय काय जसं निष्पन्न होईल, जे निदर्शनास येईल त्याच्यावर आपण 1-2 दिवस त्यांनी मागितले होते ते दिले. समाजाने सगळ्या म्हणजे जनतेने सर्व म्हणजे कुठल्याही ह्याचा नाहीये, राजकारण विषय नाही, जात धर्म नाही, सगळ्या समाजाच्या घटकांनी त्यांना तेवढी सवड दिली. 2 दिवस झाले, आज 5 दिवस झालेत. आणखी 2 दिवस त्यांना काय करायचं ते करू देत नाही तर मी सभागृहामध्ये हा मुद्दा रेस करेन. नक्कीच केस पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही जाऊन बसला होता, तिथे चर्चा झाली अधिकाऱ्यांसमोर. काय तुम्हाला शब्द देण्यात आला आणि तुम्ही त्यांना काय मागणी केली? केज पोलीस स्टेशनमध्ये डीवायएसपी साहेबाकडे तपास आहे आणि हा तपास तसा आता सीआयडी कडे मर्डरचा वर्ग केलेला आहे. पण मागचे ते इथले प्रमुख आहेत, त्यांना म्हणलं की मागचे जे पुरावेवरून जे कोण दोषी आहेत त्यांना तुम्ही अटक केली पाहिजे. तात्काळ अटक करण्याचे तपास यंत्रणा वगैरे ही जी सगळी आहे यांच्याच नियंत्रणाखाली काम करते असं करा म्हणून सांगितलंय. जे राजकीय धागेदोरे देखील बांधले जात आहेत, काही खंडणीचे गुन्हे देखील केस पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत. पवन चक्कीचा किरकोळ वाद होता, त्यातला व्हिडिओ देखील समोर आलेला आहे मारहाणीचा. एकंदरीत पाहायला गेलं तर त्याच्या पाठीमागे सूत्रधार कोण आहे हा शोधला पाहिजे अशी मागणी होती. काल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आले, थेट त्यांनी जे वाल्मिक कराड आहेत त्यांचं नाव घेतलेलं आहे आणि त्यांना यात सहआरोपी करा अशी मागणी केलेली आहे. तुमची काय मागणी असणार? नक्कीच त्याचा मुख्य सूत्रधार पोलिसांनी शोधलाच पाहिजे, पण तुम्ही काय मागणी कराल? नाही, माझी एकच मागणी आहे की ज्यांनी ही घटना केली, ज्यांचा हा जो कोण मास्टर माइंड याचा असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे हाच विषय मी पहिल्या दिवसापासून बोलतोय आणि त्या गोष्टीवर मी ठाम आहे आणि त्याच्यावर त्याला झाली पाहिजे. मी पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे की याच्यात कोण आहे आणि पोलिसाला नक्की माहित असलं पाहिजे. कारण एक आरोपी सापडला, दुसरा सापडला, तिसरा सापडला, तर याला कोण फोन करत होतं, कोणाला किती किती फोन झालेले, तिचे सीडीआर मिळते, तिचे सगळं मिळते, त्यांनी एका पद्धतीने करावं. नक्कीच परळीमध्ये एका व्यापाऱ्याचं अपहरण होते, इकडे एक अपहरण होते, बीडचा बिहार होतो असं वारंवार म्हटलं जातंय. बीडचं नाव खराब करू नका असं देखील म्हटलं जातंय. मात्र का होतंय, का हे आरोप प्रकार? बीडचं नाव खराब करू नका जे कोणी लोक म्हणतायत त्यांना माझी विनंती आहे की बीडचं नाव कोणी खराब करत नाही, पण बीडला मलिन करायचं काम जे कोणी करतायत ते सगळे तुमच्या सोबतचे आहेत. ह्याचा तपास झाला पाहिजे ना. म्हणायला बीडचं बिहार करू नका कोण म्हणलं म्हणजे प्रतिमा मलिन होती, पण ही सगळी प्रतिमा मलिन करायचंच काम तुम्ही करायलात ना. का तुमच्या जवळचं जी चौकट आहे तेच हे सगळे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही काय म्हणता? तुम्ही आता 5 दिवसानंतर जाग आली, पहिल्या दिवशीची भूमिका घ्यायला पाहिजे होती ना. मग त्याच्यावर काहीतरी म्हणायचे कुणी राजकारण करू नका. कोण राजकारण करायला?
कुठंतरी मन कुठंतरी डायव्हर्ट करायचं हा प्रकार आहे. त्याच्यामुळे तो विषय त्याच्यावर न बोललेलं बरं. आपली एकच मागणी आहे या प्रकरणामध्ये की आमचा संतोष अण्णा देशमुख याचा जो मर्डर झाला याच्या मारेकऱ्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. याचा मास्टर माइंड कोण आहे ज्याच्यामुळे ही मर्डर घडलाय त्याला सुद्धा शिक्षा झाली पाहिजे. माझी मागणी शेवटपर्यंत राहणार. आम्ही तोपर्यंत ती काढवणार. एकच शेवटचा प्रश्न आहे माझा. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्षावर देखील गुन्हा दाखल झालाय. काही वाढदिवसाचे बॅनर लागतात. आरोपी असताना फोन चालू आहे, मात्र आरोपी शोधला जात नाही. त्याचे बॅनर लागतात. ह्याच्यावर काय सांगाल? आणि ते आरोपी आज मोकाट फिरतोय. गुन्हेगाराला पक्ष जात नसते. तो गुन्हेगार गुन्हेगार. जो कोण गुन्हेगार आहे कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या गटाचा आहे कुणाचा आहे हा ना तो गुन्हेगार आहे. त्याला शासन झालं पाहिजे. त्याला कठोर कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे. त्याचे बॅनर का लागते, कुठला आनंद उत्सव केला जातो, काय जातो, हे तपासाचा भाग आहे. पोलिसांनी तपासलं पाहिजे. पोलिसांनी म्हणतोय मग चेतावणी द्यायचं काम कुणी करतंय का की तुम्ही काय केलं तरी आम्ही तुमचे म्हणजे काय नाही तुम्ही आमचं करू शकत नाही अशा प्रकारचं कुणी करत असेल तर त्यांनी का केलं ह्याच्यासाठी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि फोन चालू आहे जर तुम्ही म्हणत असाल तर जरा मला लावून दाखवा. माझ्याकडे नंबर नाही. जर कालपर्यंत नाही तुम्ही आता चालू आहे बोललात म्हणजे मला जर असेल तर मला माहित नाही. मी पोलिसाला विचारतो हे फोन तर का अटक करीत नाही. आता लगेच जाऊ आपण पोलिस नाही का चालू बघा. माझ्याकडे नंबर नाही कोणाकडे असला तुमच्याकडे असत लावून बघा. अमित भाई शहा यांची तुम्ही भेट घेतलेली, काय मागणी केलेली? अमित भाई शहा यांना मी एकच मागणी केली की माझ्या जिल्ह्यातली कायदा व सुव्यवस्था पूर्ण ती ढासळलेली आहे आणि ती पूर्वपदावर आणण्यासाठी तुम्ही मदत करा. आणि पूर्वपदावर आणण्यासाठी या जी प्रकरण घडलंय याची सीबीआय चौकशी करा. सीबीआय चौकशी झाल्याशिवाय आमचा जिल्हा पूर्वपदावर येणार नाही. आणि ही जी भ्रष्ट अधिकारी आहेत जे कर्मचारी त्यांना तुम्ही बदलून बाहेर न्या. प्रमोटेड नको IAS अधिकारी आम्हाला इथं द्या म्हणजे जेणेकरून आमच्या जिल्ह्याचं चांगलं होईल. आणि त्यांनी ते मान्य केलंय. ते लवकरात लवकर होईल. नक्कीच सर्व प्रश्नाची उत्तरे दिलेली आहेत. ते बजरंग सोनवणे खासदार आणि एकंदरीत पाहायला गेलं तर आरोपींना कठोरात कठोर शासन करा आणि जे काही दोषी पोलीस असतील त्यांना देखील त्यांच्यावर कारवाई करा. या प्रकरणाचा सखोल चौकशी व्हावी अशी देखील खासदार बजरंग सोनवणे यांनी मागणी केलेली आहे. मुंबई तक योगेश काशीद, बीड.